तर आता आपण गावात आलो आहे. आमच्या गावामध्ये बघू शकता पुढं ते बजरंगबलीचं मंदिर. नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू आहे गावाला. तर पुण्यापासून चालू मित्रांनो डायरेक्ट वाशिमला. तर मित्रांनो वाशिम आपल्या विदर्भामध्ये येते. तर आपण दिवाळी सुट्ट्या नव्हत्या कंपनीला, तर आता सुट्ट्या भेटल्या आपल्याला आणि आपण आता गावाकडे चाललो आहे मित्रांनो. तुम्हाला काही गावाकडचे पण व्हिडिओ येतील आणि ट्रॅव्हल्समधले थोडाफार तुम्हाला व्हिडिओ टाकणार. आणि हा व्हिडिओ बघा मित्रांनो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला मित्रांनो विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला मित्रांनो, आता बस दाखवतो तुम्हाला माझी कशी बस आहे आणि आपला बसमध्ये कसा प्रवास होणार आहे ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटेल मित्रांनो. चला तर मित्रांनो आपली बस येत आहे. तर या बसमध्ये आपल्याला जायचं आहे डायरेक्ट पुणे टू डायरेक्ट वाशिम जिल्हा. तर विदर्भात जायचं मित्रांनो. आणि दिवाळी सुट्ट्या नव्हत्या, दिवाळी सुट्ट्या नसल्यामुळे आपण काही गेलो नाही. तर आता सुट्ट्या भेटल्यामुळे आपण चाललो आहे. हे ट्रॅव्हल्सचं मित्रांनो ऑफिस आहे इथं निगडीपाशी आणि इथून हे ट्रॅव्हल्स जात असतात. संपूर्ण महाराष्ट्रात ट्रॅव्हल्स जातात मित्रांनो. इथून बघू शकता लक्ष्मी एक्सप्रेस ही कुठेतरी चालली आणि आपली गाडी येत आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर गाडी कशी आहे प्रकारे तुम्ही बघू शकता. तर या गाडीमध्ये आपला प्रवास होणार आहे आज डायरेक्ट पुणे ते वाशिम. आणि मित्रांनो 6 घंट्याचा हा आपला रन आहे मित्रांनो जाण्यासाठी पुणे ते वाशिम. तर बघू शकता ट्रॅव्हल्स चालल्या मित्रांनो प्रत्येक. तर बघू शकता अशा गाड्या चालल्यात मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यावाईज गाड्या जातात मित्रांनो आणि प्रत्येक नागपूरपर्यंत गाड्या मित्रांनो, विदर्भापर्यंत संपूर्ण गाड्या ह्या ट्रॅव्हल्स आजच्या टायमाच्या चालल्या गाड्या. आता आपली गाडी पण चालू झाली आहे आणि आपल्या गाडीमध्ये आपण आता बसलो आहे. तुम्हाला गाडी पण दाखवतो आपली कशी गाडी आतून. तर बघू शकता PMT पण आले आणि आपण बस स्टॉपवर आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता ही नागपूरला गाडी चालली मित्रांनो. संजय या नावाची गाडी नागपूरला चालली. बघू शकता कशा प्रकारे AC मित्रांनो गाडीमध्ये फुलपैकी. आणि हे नागपूर डायरेक्ट पुणे टू नागपूर गाडी जाते. तर आपली गाडी आहे पुण्याहून जाणारी वाशिम मार्गे. तर बघू शकता किती ट्रॅव्हल्स जातात मित्रांनो. तर संपूर्ण ह्या ट्रॅव्हल्स जातात आपल्या महाराष्ट्रामधून सगळ्या राज्यामध्ये जातात ट्रॅव्हल्स ह्या. तर आपली आता बसमध्ये बसाची एंट्री बाकी आहे मित्रांनो. बस दाखवू आत कशामध्ये. तर बस तर बघू शकता ही नागपूरला चालली आहे बस. चला मेकर आला आहे आपलं. मेकरपासून आपल्या इकडून जवळ आहे मित्रांनो. आता बस लागेल आपल्याला जायला गावापर्यंत. हा समुद्री मार्ग आहे डायरेक्ट. हा नागपूर जाते मुंबई टू नागपूर. हा समुद्री मार्ग आहे. कशा प्रकारे बनवला आहे आणि या रोडमुळे एकदम चांगलं फटाफट गाड्या मित्रांनो. काही ट्रॅफिक लागत नाही काय नाही. प्रत्येवर या रोडला हॉटेल काय नाही मित्रांनो. समोर आलाय मी येतो. तर आपल्याला एकच म्हणून आपली गाडी जावं. बघू शकता कसं आहे निसर्ग वातावरण मित्रांनो गावाकडं. काही कंपनी नाही काय नाही, एकदम स्वच्छ वातावरण. आणि बघू शकता कशा प्रकारे रोड येतं आपली बस चालली बघू शकता. ते करायला एक कम भाव. अंतराळ गाव आहे आणि मेकर एकदम जुनं आहे मित्रांनो. तर हे मेकरपासून आपला विदर्भ चालू होतो आणि इथून आपलं वाशिम जवळ आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हॉटेल आहे तिकडे मेकरामध्ये. आणि हा समुद्री मार्गाला लागून मेकर गाव आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला आला आहे गाव जवळ. बघू शकता ड्रायव्हर साहेब आहेत. तर आपल्या गावापाशी गाडी थांबणार ते बघू शकता कशा प्रकारे गाडी मित्रांनो ट्रॅव्हल्स. आपण आलोय घरी आपल्या. तर बघू शकता हे आपल्या घरापुढचं हे एरिया आहे आणि आतमध्ये घर पण आहे. तुम्हाला घर पण दाखवतोय. बघू शकता पाठीमागं घर आहे. तर आमचे राजेश शेठ पण आहेत घरामध्ये. बघू शकता हे आमचं घर आहे आणि घराला अजून प्लॅस्टर गिस्टर मारायचं राहिलं बाकी. तर ही पहिली रूम आहे आणि साधं सिंपल घर आहे. वरती फॅन गिन चालू आहे मस्त आणि समोर डायरेक्ट असा दरवाजा आहे. परत तुम्हाला हे बघू शकता हे आपलं किचन रूम म्हणलं तरी चालत. दुसरी रूम सेकंड रूम. इथं जेवण घेऊन बनवतो आपण या रूममध्ये. आणि आता प्लॅस्टर मारायचं बाकी. आणि पाठीमागं आपल्याला आंघोळीचं हे मित्रांनो स्पेशल पाठीमागं आंघोळीचं आहे. तर आता बघू शकता हे पाठीमागं इथं आंघोळ गिंघोळ करायची, कपडे धुवायचे. संपूर्ण इथं साहित्य म्हणजे पाणी भरायचं. संपूर्ण इकडं नळ डायरेक्ट अंडरग्राऊंड नळ आहे आपल्या इथं. दरवाजा लावतो आणि इलेक्ट्रिकल शेगडी आहे. परत तसं काही टेन्शन नाही. फक्त आता गॅस घ्यायला लागेल. गॅस घेतला की टेन्शन नाही. परत बघू शकता ही इलेक्ट्रिकल शेगडी ठेवली.
हे असं इथं कनेक्शन केलं आणि इथं शेगडी. तर असं आहे आपलं मित्र घर, आपलं सर्वसाधारण गरिबाचं घर. आता तुम्हाला थोडंफार गाव दाखवू आणि व्हिडिओ आपला संपू मित्रांनो. व्हिडिओ चांगला मोठा होईल. चल पुढे जायचं आता, वावरात जायचं आता आपल्याला. तर हे गाव आहे आमचं नेतनसा. बघू शकता कशा गाव आहे तर नेतनसा. तर या गावामध्ये आपण भरपूर दिवसानं आलो मित्रांनो. आपला जन्म तसा पांगरी वगैरेमध्ये झाला आहे, पण हे आपलं गाव आहे. पण इथं काही जास्त आपल्या गावामध्ये ओळख नाही, पण तरी पण तुम्हाला गाव दाखवते. या गावात आपली शेती आहे आणि घर आहे मित्रांनो. हा मांगूळ झनक ते कुकसा रोड मित्रांनो आहे आणि हा डोणगाव ते डोणगाव आणि रिसोडला पण हा रोड जातोय. तर बघू शकता गाव आपलं कशा प्रकारे मित्रांनो आमचं गाव. तर आता आपण वावरात चाललो आहे. वावरात आता ते काय म्हणतात काय पंजी बघाय पंजी मारायची, रोटर ते काय वळणी झाली का काय काय म्हणतात त्याला, वळणी ते वळणी झाली का नाही ती वावरात बघायची आणि पेरून टाकायचं. ती कामं भरपूर येतं गावाकडं, काही कामं नाही. तर हे असं गाव आहे आमचं बघू शकता तुम्ही. तर आपण रोडवर आहे त्याच्यामुळे मला जास्त काय गावं दिसणार नाही. आणि हे इकडं आहेत घरं एकदम गावामधले. तर बघू शकता कसं गाव आहे तर आमचं. तुम्हाला दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये आमचं गाव. बघू शकता शहरापेक्षा वेगळंच गाव आहे. पाणी म्हणसाल तर एकदम असं साखरेसारखं पाणी गावातलं. बघू शकता गाव एकदम मोठं आहे, पैशावालाच गाव आहे. फक्त आपणच गरीब आहे या गावामध्ये. फुल पैसा आहे गावामध्ये, काय टेन्शन नाही. मोठमोठ्या इमारती बांधल्या गावामध्ये पण. बघू शकता कशा प्रकारे गाव आहे. तर काय VIP एरिया आहे हो, VIP कॉलनी आहे, पैशावाल्याची कॉलनी आहे. तर बघू शकता आता हे लोक कसे कामाला गेले, वावरानं गेले, त्याच्यामुळे कोणी दिसत नाही गावात. फक्त आम्ही 2 बहादूरच गावातून चाललोय. बघू शकता तुम्ही आमचं गाव कसं आहे. तर गाव मित्रांनो बघितलं का आमचं गाव कसं आहे. तर नेतनसा तालुका रिसोड जिल्हा वाशिम. बघू शकता पाठीमागं कसं गाव आहे. तर तुम्हाला पण आता आपलं गाव बघायला भेटते मित्रांनो आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आता मेडिकलवर जाऊन एक गोळी घेऊ म्हणजे तेवढी आपली सर्दी थांबल. तर हे ग्रामपंचायत कार्यालय पाठीमागं बघू शकता. हे ग्रामपंचायत कार्यालय ते बंद झालं. ग्रामपंचायत कार्यालय अशा प्रकारे तुमचं हे गाव दाखवत आहे नेतनसा. एकदम जुने मित्रांनो इकडे जुने घर आहेत आतमध्ये. जसं आपण गावामध्ये जाईल तसं जुनं घरं लागतील आणि संपूर्ण जुने घरं इथं म्हणजे लय जुने घरं येतं. आणि आपलं जे नवीन तिकडं पलाटातही आपले नवीन घर आहेत तिकडं पलाटामध्ये. आणि हे संपूर्ण एकदम जुने घर येतं आणि संपूर्ण या गल्लीमध्ये श्रीमंत लोक आहेत मित्रांनो. आणि आपल्या इकडं थोडं गरीब मित्रांनो. आपलं श्रीमंत नसल्यामुळे आपलं थोडं गरीब आहे. आणि हा श्रीमंत संपूर्ण गावामध्ये घर आहेत मित्रांनो. तर बघू शकता कसे घर येतं. तर असे घर आहेत मित्रांनो गावामधले कसे घर असतात तुम्हाला पण बघायला भेटत आहे. आणि तुम्ही गाव पण बघितले नसतील खेडेगावात तर आपल्या YouTube चॅनलमध्ये बघू शकता आमचं गाव नेतनसा कशा प्रकारे गाव येतं. आणि गावामध्ये आता काय भरपूर सुविधा झाल्या. पहिल्यासारखं काही सुविधा नव्हत्या, आता भरपूर सुविधा झाल्या. शहरामध्ये जेवढ्या सुविधा नाहीत आता तेवढ्या गावामध्ये पण सुविधा आहेत मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही. आणि आपण वावरात पण चाललो आहे आणि गाव पण तुम्हाला दाखवते आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर हे समोर राशनचं दुकान आहे बघू शकता. इथून की आपण जे गहू तांदूळ असतात ते दुकानातून घेत असतो. आणि हे गावामध्ये राशनचं दुकान आहे, मेडिकलचं दुकान आहे. म्हणजे गावामध्ये संपूर्ण आता सुविधा आहे मित्रांनो, पहिल्यासारखी काही राहिली नाही. तर हे शेत आहे बघा वावरातले संपूर्ण केले वाहून. एकरी झाले, 1 पोत 2 पोते माल काहीच नाही यावेळी झाला मित्रांनो. संपूर्ण माल गेला सगळा वाहून. तर तुम्हाला गाव पण दाखवलं कसं येतं आमचं गाव. आणि आता नेक्स्ट ब्लॉग येईल मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा.